नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक जळगाव TCC बँकेची 220 जागांसाठीची लिपिक पदासाठीची भरतीची जाहिरात संपूर्ण जाहिरात आलेली आहे. त्याचबरोबर पाहू शकता अर्ज करण्यासाठीची लिंकसुद्धा उपलब्ध आहे. तर कशा पद्धतीने अर्ज करायचा आहे, संपूर्ण जाहिरातीमध्ये वेतन श्रेणी, परीक्षा संदर्भात परीक्षा पद्धत कशी असेल याबाबत सुद्धा डिटेलमध्ये माहिती हे देण्यात आली आहे. सगळी माहिती विस्तारित माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात. तत्पूर्वी नोकर भारतीच्या यूट्यूब चॅनलला जर अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरच सबस्क्राईब करून घ्या. डिटेलमध्ये पाहूयात आपण. ही जी पदभरती आहे पाहू शकता ॲप्लिकेशन्स जी आहेत सुरू होत आहेत 19 ऑक्टोबर 2025 म्हणजे उद्यापासून, आणि शेवटची तारीख हे 31 ऑक्टोबर 2025 असेल. यासाठी पाहू शकता जाहिरात आणि नोटीस या ठिकाणी उपलब्ध आहे. क्लर्क सपोर्ट स्टाफ या पदासाठी इथे पाहू शकता अप्लाय नाऊचा जो ऑप्शन आहे या लिंकवर क्लिक केल्यानंतर उद्यापासून तुम्ही अर्ज करू शकता. डिटेलमध्ये जे जाहिरात उपलब्ध आहे या ठिकाणी चेक करू शकता. कारकून सपोर्ट स्टाफ पदाच्या भरतीकरता आवश्यक सूचना यामध्ये देण्यात आल्या आहेत. जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड जळगाव यांना खालील रिक्त पदे भरण्याकरता निवड सूची तयार करण्यासाठी सरळ सेवा भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून विहित नमुन्यात ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. बँकेचे जे अधिकृत संकेतस्थळ आहे JDCC बँक या वेबसाईटवर अर्ज केला जाऊ शकतो. 19 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबर 2025 पर्यंत परीक्षा जी आहे दिनांक बँकेच्या संकेतस्थळावर त्यानंतर कळवलं जाईल. मुलाखत असेल, परीक्षा प्रवेशपत्र याबाबतची माहिती पुढे दिली जाईल. आता पाहू शकता वेतन श्रेणी ही दर्शवण्यात आली आहे. वयाची पात्रता पाहू शकता कारकून सपोर्ट स्टाफ या पदासाठी 220 जागा. किमान वयोमर्यादा 21 आणि कमाल 35 म्हणजे 21 ते 35 वर्ष दरम्यान वयाची पात्रता आवश्यक आहे. उमेदवार हा मान्यताप्राप्त शैक्षणिक अर्हता. उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाचा किमान 50% मार्काने उत्तीर्ण झालेला कोणत्याही शाखेचा पदवीधर अथवा पाहू शकता पदव्युत्तर परीक्षा MSCIT किंवा शासनमान्य संस्थेतून संगणकातील सर्टिफिकेट कोर्स उत्तीर्ण झालेला असावा. कोणत्याही शाखेतून BE उत्तीर्ण उमेदवार तसेच BSc संगणक कृषी पदविकाधारक उमेदवारांसाठी सदरची अट हे शिथिल राहील. त्याचबरोबर पाहू शकता संगणक अर्हता प्रमाणपत्रसुद्धा आवश्यक आहे. आता वेतन श्रेणी कारकून सपोर्ट स्टाफ क्लर्क सपोर्ट स्टाफ या पदासाठी वेतन श्रेणी ते दर्शवण्यात आली आहे 450 15 510. तर यामध्ये पाहू शकता या पद्धतीने वेतन श्रेणी असेल. त्यासाठी पाहू शकता पहिल्या 1 वर्षाचा प्रोबेशन पिरियडसुद्धा असेल. याबाबतची माहितीसुद्धा देण्यात आली आहे. निवड पद्धती कशी, तर ऑनलाईन परीक्षा अर्ज करण्यासाठीची लिंक ही उपलब्ध आहे. उद्यापासून अर्ज केला जाऊ शकतो. ऑनलाईन परीक्षा कारकून सपोर्ट स्टाफ श्रेणीकरता एकूण 90 गुणांची ऑनलाईन परीक्षा हे घेण्यात येईल आणि सदर परीक्षेच्या प्रश्नपत्रिका वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाच्या असतील. यामध्ये रिझनिंग, इंग्लिश लँग्वेज, जनरल अवेअरनेस विथ स्पेशल रेफरन्स बँकिंग म्हणजे बँकिंगवरचे जास्त प्रश्न असतील. कम्प्युटर नॉलेज, क्वांटिटिव्ह ॲप्टिट्यूड टेस्ट आहे या विषयातील प्रश्नांचा समावेश असेल. तसेच परीक्षेचे माध्यम इंग्रजी आणि मराठी असेल. तुम्ही जर या भरती परीक्षेसाठी तयारी करणार असाल, अर्ज करणार असाल तर पाहू शकता नोकर भरतीच्या मोबाईल ॲप्लिकेशनवर डिटेलमध्ये DCC बँकेचा सरळ सेवा भरतीचा कोर्स उपलब्ध आहे. फक्त 49 रुपयामध्ये तुम्ही चेक करू शकता. लिंक आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. तर पुढे पाहूयात यामध्ये काय म्हटलं आहे. कागदपत्र पडताळणी असेल, परीक्षा झालेल्या सिलेक्शन झालेला म्हणजे पाहू शकता उमेदवारांची पात्रता यादीमध्ये नाव असलेल्या उमेदवारांची जी कागदपत्र पडताळणी आहे DV हे घेतली जाईल आणि उमेदवारास ऑनलाईन परीक्षेतील गुणानुक्रमे बँक धोरणाप्रमाणे मुलाखतीपूर्वी शैक्षणिक आणि इतर संबंधित मूळ प्रमाणपत्रांची प्राथमिक कागदपत्र पडताळणीसाठी बोलवलं जाईल आणि त्यावेळी उमेदवाराने मूळ कागदपत्र उपलब्ध करून देणं हे आवश्यक आहे. प्राथमिक कागदपत्र पडताळणीमध्ये पात्र होणारा उमेदवार हा बँक धोरणाप्रमाणे मुलाखतीस पात्र होईल आणि त्याच्यानंतर मुलाखत घेतली जाईल. कारकून सपोर्ट स्टाफ पदासाठी लेखी परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या उमेदवारांना बँक धोरणानुसार भरायचे पदसंख्येच्या प्रमाणात लेखी परीक्षेचे गुणानुक्रमे 10 गुणांसाठी मुलाखतीस बोलवण्यात येईल. उमेदवार मुलाखतीस गैरहजर राहिल्यास तो अंतिम निवडीस पात्र राहणार नाही आहे. त्याच्यानंतर पाहू शकता उमेदवार कोणत्याही प्रकारचे गुन्हे नसल्याबाबतचा उमेदवाराचा रहिवास असलेला संबंधित पोलीस स्टेशनचा चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र आवश्यक असेल. रहिवासी प्रमाणपत्र संबंधित जिल्ह्यातील महाराष्ट्रातील रहिवासी असणं आवश्यक आहे. त्याचबरोबर बँकेचे
संगणकाचे व बँकिंग व्यवहाराचे ज्ञान जे आहे हे असणं आवश्यक आहे. उमेदवारांची अंतिम निवड सूची यामध्ये उमेदवाराचे ऑनलाईन परीक्षेतील गुण, मुलाखतीचे गुण यांची बेरीज करून 100 गुणांपैकी गुणानुक्रमे अंतिम निवड सूची तयार करण्यात येईल. मात्र ज्या उमेदवारांना समान गुण असतील अशा वेळी उमेदवार जन्मतारखेनुसार कुठं असेल त्या उमेदवाराचा समावेश अंतिम निवड यादीमध्ये केला जाईल. परीक्षाविधीन कालावधी जो आहे प्रोबेशन पिरियड, निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना 1 वर्षासाठी परीक्षाविधीन प्रोबेशनरी सेवेत नेमणूक दिली जाईल आणि नेमणूक केलेल्या उमेदवारास परीक्षाविधीन कालावधीमध्ये 13,000 दरमहा संकलित पगार जो आहे देण्यात येईल. आता अर्ज करण्यासाठीची पद्धत म्हणजे पाहू शकता उद्यापासून हिची लिंक आहे उपलब्ध होईल आणि परीक्षा शुल्क यासाठीचं 1,000 रुपये सर्व करांसह 1,000 रुपये ॲप्लिकेशन फी असणार आहे. याबाबतची माहिती सुद्धा देण्यात आली आहे. संपूर्ण जाहिरात मी टेलिग्राम चॅनलवर शेअर करत आहे, डिटेलमध्ये चेक करू शकता. याबाबतची माहिती उपलब्ध आहे. या पद्धतीने पाहू शकता जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची ही परीक्षा लवकरच आयोजित केली जाईल. याबाबतची जी अर्ज करण्यासाठीची लिंक आहे या ठिकाणी उपलब्ध होईल. उद्यापासून चेक केली जाऊ शकते. जाहिरात उपलब्ध आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार उद्यापासून या भरती परीक्षेसाठी अर्ज करू शकतात. जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या या भरती परीक्षेसाठी. या भरती परीक्षेसंदर्भातल्या पुढच्या सगळ्या अशाच महत्त्वाच्या अपडेट मिळवण्यासाठीच नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.